तर फ्रेंड्स, आपली परी जेव्हा जन्माला आली होती तेव्हा होती 2550 ग्रॅमची, म्हणजे 2.5 किलोची. आता ती 7 महिन्याने काहीशी अशी दिसते. इकडे घड्याळात वाजले जवळजवळ 11:15 आहेत ना. हो, म्हणजे 11:15 वाजायला आलेत आणि हिची अजून काही झोप लागलेली नाही. सगळी बाळ पुढे चालतात, आमचं बाळ बघा कुठं चाललंय. इकडं होती मम्मीकडे, या मम्मीकडनं इकडं आली, इकडून असा रिव्हर्स गेअर जो टाकलाय ते बघा. हाय आता कुठं त्या भिंतीत घुसते, आता किचन मध्ये जाईल बघा. हे बघा, हे तरी मी तिला असं गुडघ्यावाशी प्रॅक्टिस केले बसवायची म्हणून ती गुडघ्यावाशी ट्राय करते आता स्वतःला पुढे राहायची. आता बघा हे घ्यायला जायचंय तिला. तर फ्रेंड्स, आपल्याला एका ताईंची कमेंट आली होती की व्लॉग मधनं सांगा आम्हाला की तुम्ही आपल्या परीचं जे डाएट आहे ते कसं तुम्ही फॉलो करता किंवा कसं काय केलं तुम्ही. आपल्या परीचं आहे ना, जन्माला आली तेव्हा 2550 ग्रॅम वजन होतं. ग्रॅम मध्ये का सांगतोय, कारण की तिकडे ग्रॅम मध्येच वजन सांगतात आणि ग्रॅम मध्येच तिकडे लिहावं लागतं. तर 2.5 किलो आपल्या परीचं वजन होतं. 1 मंथ नंतर परत आपण आपल्या गायनेकोलॉजिस्टकडे पिडियाट्रिशियनकडे गेलो होतो ना. पिडियाट्रिशियनकडे गेलो होतो, तिथं परीचं वजन केलं. तिथं पण वजन परीचं आपलं 2500 आलं, म्हणजे 50 ग्रॅम कमी झालं 1 मंथ मध्ये. तर नक्की कशामुळे वजन कमी झालं किंवा जे वाढतंय आता ते कशामुळे वाढतंय ते सायलीच सांगू शकते आपल्याला. अचानक म्हणजे 1 महिना आपलं नवीन होतं. आता ही गोष्ट, आता आपण नवीन पॅरेंट्स होतो म्हणून आपल्याला समजत नव्हतं तिचं कसं फिडिंग, कसं डाएट, कसं काय करायचं. आणि हिचं बघा काय चाललं, बरोबर ती तिकडनं इकडे आली, इकडून तिकडून इकडं, आता इकडून परत रिवाज येऊन माझ्याकडे. तर काय नवीन पॅरेंट्स होतो म्हणून मग आम्हाला एवढं कळत नव्हतं. आम्हाला मीन्स जेव्हा परी झाली ती आपल्या घरी किती दिवस होती, घरी आलीच नाही, डायरेक्ट सायलीच्या घरीच गेली होती. मग तिकडे पण 1 मंथ तिथे होती, नंतरला मग परत येऊन परत तिकडे गेली होती. तर आता 1 मंथ नाही, 6 महिन्याने आलेलो. हा, मग ते ना येऊन मग परत गेलो होतो आम्ही. तर मग तेव्हा मग आम्ही ना तिला पिडियाट्रिशियनकडे नेलेलं. इथे एक आहेत आमच्या इथे, तर त्यांच्याकडे गेल्या 1 महिन्यानंतर गेलेलो ना आपण. हा, त्यावाल्या पिडियाट्रिशियनकडे. कुठं? अमृता, जिथं माझी डिलिव्हरी झाली. तर तेव्हा आहे ना परीचं वजन कमी झालेलं, पण तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की लहान बाळांचं वजन 10 दिवस कमी होतं, म्हणजे 10 दिवसात काय असंच काहीतरी समथिंग, आणि त्यानंतर वाढतं. तर मग तेव्हा आपण थोडी ना आपल्या बाळ किती हे झाले असं बघणार, आणि त्यात आपल्या परीला झालेलं कावीळ, त्यामुळे मग तिचं 5 दिवस तिथंच वाया गेलेले आमचे. हा, खेळते ना, खेळते. तर मग तिथे खाणार, लक्ष ठेव. नाही, हाय मी खायला काहीच नाही तिथं, का ओढायलाच नाही ते. तर मग आम्ही 1 महिन्यानंतर काहीतरी असंच वाटतं रुटीन चेकअपला ना, कारण त्या दुसऱ्या पिडियाट्रिशियनची फीस खूप होती. आम्ही बोललो की आपण आताच फक्त रुटीन चेकअपच करायचंय ना, कारण आपल्याला तर आपलं बाळ चांगलं वाटतंय, झोपते, खाते, शी करते, सू करते, आपलं रुटीन चेकअप आणि वजन वगैरे बघायचो. तिथे गेलो तर परीचं वजन हाय त्यापेक्षा कमी, 50 ग्रामनी ना. तर डॉक्टर बोलले की वजन कमी होणं हे चांगलं साईन नाहीये बाळासाठी. तर त्यांनी मला सांगितलं की आता तुमच्यावर आहे, तुम्ही कसं तुमच्या दुधासोबत हे चालू करा, फॉर्म्युला मिल्क चालू करा, कारण माझं दूध अपुरं पडत असेल. तर मग आम्ही तसं केलं, दूध तर चालू करायचं होतं. मग ते मला म्हणले की ते तुमच्यावर आहे की तुम्ही कसे डाएट, म्हणजे तिचं कसं टायमिंग ठेवताय, प्रत्येक 2 तासाने तिला फीड केलंच पाहिजे, उठवा तिला, दूध पाजा, है ना, ढेकर काढा तिचा, आणि मग तिला झोपा वगैरे असं प्रॉब्लेम. त्यात तिला भरपूर गॅसचा माझ्या बाबाला त्रास झाला. 3 महिने खूप आहे ना, इतक्या दवाखान्याच्या वाऱ्या केल्यात ना आम्ही. तर मग ते झाल्याच्या नंतर मग मी हिला घरी आणलं आणि मी तेच दवाखान्यातच स्वतःशी गाठ बांधलेली ना, की मी परतच्या वेळेला येईल ना तर माझ्या बाळाचं मी वजन वाढवलेलंच असेल. आणि मग तिथून पुढे झाला माझा मग प्रवास चालू. एक आई म्हणून टफ प्रवास चालू झाला की मला माझ्या बाळाला वजन वाढवायचं आणि त्याला चांगलंच बनवायचं, हेल्दी बनवायचं. म्हणजे माझं असं नव्हतं की बाळ असं गुबगुबीत, पण नाही, तिचं वजन वाढलं पाहिजे, कारण मी ऐकून होती की वजन वाढल्यावर दिसते मी बरोबर, ऑब्व्हियसली मी वजन वाढलं, सू केली, शी केली की आपलं बाळ हेल्दी असतं. तर मग मी तिला काय करायची, म्हणजे
हिचं कसं होतं बिचारी, नंतर माझं दूध 2-2.5 महिनेच होतं ना, नंतर माझं बाळ आहे ना पूर्णपणे फॉर्म्युला मिल्कवर आलं ना. हो 2 महिन्याने हिचं काय झालं इकडे आली, म्हणजे 2 महिन्याने कसं झालं तिचं दूधच पूर्णपणेच बंद झालं काय अचानक. माहिती, आणि एवढं दूध होतं मला काय हो, एवढं दूध होतं ना, म्हणजे लिटरली इलेक्ट्रिक पंप घेतला आम्ही पंप घ्यायला ब्रेस्ट लागला. मिल्क हा साठी. का तर छाती एकदम भरून यायची, मग सगळे बोलायचे की जर गाठ भेटेल, तू तसंच ठेवलंस तर गाठ येईल तुला. आणि ही जर झोपली असेल ना तर मी हिला जबरदस्ती उठवायची की परी पी ना ग, मला लय दगडासारखं झालंय, दुःख अक्षरशः कळा मारायच्या छातीतनं. तर मग मी तसं, मग नंतर काय माहिती का अचानक दूधच उडालं. इकडे आलो 6 महिन्याने आणि 1 आठवड्यामध्ये हा खेळ झाला. माझ्या दुधाला काय नजर लागली, काय झालं काय माहिती. नाहीतर लिटरली आता तुम्हाला काय सांगण्यासारखं आहे, तेव्हा नाही आता सांगू दे, लिटरली मी एका वेळेला बाटली भरून भरून परीसाठी दूध काढत होती. हा भले पिऊ न पिऊ मी तशी, कित्येक वेळाचं दूध असं झालंय की ठेवलंय आणि ते नाही म्हणजे चुकून बाहेर राहिलंय आणि मी हे केलंय मम्मीने अंगावरनं उतरवून तिला फेकून दिलंय. का आता मुंग्या बिंग्या चाटून आमच्याकडे पद्धत आहे, म्हणजे माझ्या मम्मी सासूबाईंचं म्हणणं आहे की मुंगीला चाटून देऊ नको. ते दूध गेलं, मग हिला फॉर्म्युला मिल्कवर आली. फॉर्म्युला मिल्कवर आल्याच्या नंतर हिला आता दूध दिलंय मी. आपण कशाने दूध द्यायचो, ड्रॉपलर. परीला तेव्हा बॉटल खेचायची सवय नव्हती आणि त्यामुळे मग तिला ड्रॉपलरनी माझी मम्मी पाजायची आणि माझ्या मम्मीलाच यायचं बरोबर पाजायला. तर परीला आत्ताचं मी दूध पाजलं तर परी ते दूध पिल्यानंतर 4 ते 5 वेळा पटापट सू करून टाकायची. आणि तिला आत्ता बांधलीये, आत्ता बाळूत्यात बांधलीये आणि फक्त अशी उचलून ठेवली परीने सू केली. असंही झालंय माझ्या बरोबर. म्हणजे डॉक्टर सांगायचे की 2-2 तासाने फीड करा, पण कधी कधी 1 तासाने पण फीड करायला लागायचं. अर्ध्या तासाने फीड केलंय परीला मी. रात्रीचा दिवस केला आणि दिवसाची रात्र केलीये असं म्हणायचे सगळे. मला म्हणायचे अगं बाळा तिने सिझर झालंय, आता आराम करशील तर पुढे तुला बरं वाटेल. आणि आता जो काही त्रास होतो तो त्या सगळ्यामुळेच की मी पूर्ण या पोरीसाठी झोकून दिलंय स्वतःला आणि अजूनही तेच करते. त्यानंतर मग मी अर्ध्या तासाने फीड करायला चालू केलं. तिच्यावर बारीक लक्ष ठेवायला लागले की तिला कोणती नीड आहे, तिला भुकेची किती ताण म्हणजे भूक किती लागेल, किती नाही, किती कधी व्हायचं की मला असं वाटायचं ही दूध पिल जास्त आणि मी दूध जास्त बनवलंय. फॉर्म्युला मिल्क कसं म्हणजे 2.5 महिन्यानंतर जेव्हा दूध गेलं तेव्हा फॉर्म्युला मिल्क आम्हाला हप्त्याला पण असं, हप्त्याला काय म्हणतोय आपलं, दिवसाला पण असं आम्ही बनवून ठेवायचो ठराविक की आता जर 2 महिन्याची तर तिला डॉक्टरने सांगितले 30 ml, तर 30चे 60 ml, 60चे 90 ml असं वाढवत गेलो. असं करत होतो. तर कधी कधी काय करायचं, प्यायचीच नाही काय हो. मग काय, आणि मग माझं हे रील बिलवर आणि ते म्हणतात ना आपण एखाद्या फेज परिस्थिती असतो ना तेव्हा त्याच वेळेला इंस्टाग्रामवर तेच माइंड मधलं सगळं दिसत असतं. त्यावेळेला मग असं रीलवर यायचं की फॉर्म्युला दूध 1 तासाच्या वर ठेवायचं नाही, त्यातले बॅक्टेरिया पोरांच्या लहान बाळांच्या पोटात. मी लिटरली बाटलीच्या बाटल्या होतले. हे मला ओरडायचे की तू आठवड्याभरात डब्बा कसा संपतोय. परी तर मला एवढे जास्त कधी पिताना दिसत नाहीये. मी म्हणायची मी बाटल्या ओतून देते का ते 1 तासाच्या वर ठेवायचं नाही असं. मग त्याच्यानंतर मग मी तसं करून परीला तेवढं सांभाळून फीड करून रात्री न झोपून एवढे टाके पिकले होते टाके. तरी सुद्धा मी लिटरली आहे ना मी खाटेवर बसायचो आणि माहिती आहे ना खाटेवर झोपायचो. मला खाटेवर बसायला यायचं नाही ना तर मी या 2 पायांवर बसून, आपण वॉशरूमला बसतो ना त्या पोझिशन मध्ये बसून परीला दूध पाजलंय. त्यामुळे हे सगळं जमा झालेलं व्हायचं आणि मग माझे टाके पिकले होते. तर मग हे अशा गोष्टी पूर्ण 4-4.5 महिने 4 महिने अशाच झाल्या. कारण की आम्ही मग दुसरे पेडियाट्रिशियन शोधले आणि जेव्हा 1 मंथ म्हणजे दुसऱ्या मंथची झाली आपली परी, आपण जुन्याच पेडियाट्रिशियनकडे गेलो तर तिकडे जेव्हा आम्ही चेक केलं की 500 ग्रॅमने परीचं वजन वाढलंय तेव्हा लिटरली ही रडली होती. मला अजून पण तो दिवस आठवतो ज्या दिवशी डॉक्टरने सांगितलेलं की बाळ म्हणजे हे साईन चांगलं नाहीये. आणि मी 1 महिन्याने नेल्याच्या नंतर मी सांगू शकत नाही 500 ग्रामच, पण परीचं माझ्या वजन वाढलं होतं. मी तिथे वजन केल्या बघितलं तिथे आकडा आणि मी जे रडायला लागली होती की मी केलं. मी माझ्या बाळाला त्यातनं बाहेर काढलं असं. मग त्यानंतर मग पर मंथला आपल्या परीचं कधी 700 ग्रॅम्स वाढवायचं, कधी 800 तर कधी 900, म्हणजे असं ओव्हरऑल हळूहळू वाढत होतं. पण जे तिला आजार कधी आता तिकडून मग घरी जेव्हा आणली ना तेव्हा आजारी पडली होती. मग ते आजार तिचा बराच होत नव्हता. खूप आजारी पडली बाबा माझा. एवढं कफ, एवढी सर्दी आणि इतकी घरघर वाढली
आणि डॉक्टर लोक म्हणायचे घरघर चांगली नाही ना, हो, pneumonia pneumoniaचा त्रास वगैरे होतो. होऊ शकतो. मग आम्ही ह्यांनी ऐकली, ह्यांना पण रात्रभर झोप नाही, मला झोप नाही. आणि बिचारे आमच्या इथे सोसायटीमध्ये एक ताई राहते, तिचं बाळाची तिथे ट्रीटमेंट चालू करायला, म्हणजे तिथे तो जातो. मग तिथे त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं. आणि मग सकाळी उठून आम्हाला डॉक्टर लगेच पाहिजे होते का, तर परीचा त्रास जरा वाढला होता आहे ना, हो. आम्ही ज्युपिटरचं हे घेतलं. म्हणजे त्या डॉक्टरांची कसे आहेत, एक क्लिनिक स्वतःच आहे त्यांचं आणि एक हॉस्पिटलमध्ये ते व्हिजिटला येतात. व्हिजिट मीन्स तिकडे पण हे घेतात, पेशंट घेतात. तर ज्युपिटरमध्ये लिटरली आपल्या ठाण्याचं सगळ्यात मोठं आहे हॉस्पिटल. तिकडची आम्ही अपॉइंटमेंट घेतली. तिकडे आमचे 3 तास गेले, पण ते 3 तास बोलतात ना वर्थ इट होते. कारण की आम्ही तिचं सगळं चेक केलं, सगळं विचारलं. त्यांना हे पण विचारलं तिला कधी म्हणजे वरचं खाणं चालू करू शकतो काय ते. तर त्यांनी आपल्याला कधी चालू करायला सांगितलं, 4थ्या महिन्यापासूनच. 4थ्या महिन्यापासून. त्यांनी सांगितलेलं की परीला तुम्ही दुधावरती फक्त बाळाचं पोट भरत नाही ना, जसं जसं म्हणजे बाळ मोठं होतं तसं जसं त्याची भूक आणि नीड वाढत जाते. मग त्यांनी ना आम्हाला एक चॅट दिला होता. तो आता चॅट मी शोधेन हवंय तर उद्या यांना दाखवायला लावेल व्हिडिओमध्ये. तर तो चॅट जर कोणी नवीन मम्मी असतील तर मी म्हणेल की तुम्ही फॉलो करा, थोडी काळजी घ्या है ना, काळजी म्हणजे घेऊन करा. नवीन पदार्थ आपल्या बाळाला देताना आहे ना, 3 काळजी, दिवस हा. 3 दिवसाचा फॉर्म्युला ठेवायचा. 3 दिवस सेम पदार्थ द्यायचा. कारण की तो 3 दिवस दिला, त्या 3 दिवसात तुम्हाला कळेल की ती खाल्ल्यावर तिला पचतंय नाही पचतंय, जुलाब होत आहेत नाही होते, ते सगळ्या गोष्टी कळेल. म्हणजे मेन आमच्या आपल्या परीचं जे डाएट होतं ते त्या दिवसापासून चालू आलं होतं. म्हणजे पहिले आता प्रॉपर म्हणजे बोलतात ना, दिवसाची सुरुवात कुठून काय देते ते आता सायली तुम्हाला सांगेल. दिवसाची सुरुवात कशापासून होते ते रात्री सकाळी पासून आता पूर्ण आत्ताचं जे डाएट चालू आहे तिचं आत्ताच, म्हणजे आत्ताच या 8व्या महिन्याचं. 4थ्या महिन्यात वेगळं डाएट होतं तिचं. 4थ्या महिन्यात फक्त हे चालायचे नाही, 4थ्या महिन्यामध्ये मी मुगाचे आणि तांदूळ भाजून जी त्याची पेस्ट नव्हती का केलेली, ते एकदम पाण्यागत, म्हणजे दूध आणि ती पेस्ट सेमच, म्हणजे बाटलीत पण भरून देऊ शकता अशी मी पातळ बनवायची. दुधात ते खिमटी. परत नाचणी पण मी एक पकडीला हिला बघा कायशी करते का, नाही. नाचणी सुद्धा एकदम पाण्यागत बनवायचं. म्हणजे 1 चमचा टाकाल ना तुम्ही नाचणीचा, तर तुम्ही 1 ग्लास पाणी वता, ते 10 मिनिटं चांगली शिजवा आणि ते एकदम पाण्यागत भाजा असं. पण आता ते तुम्ही तुमच्या नीडनुसार बघा, तुमच्या बाळाला. आधी मी म्हणेल की पहिले प्रत्येक पदार्थ आहे ना चारताना आहे ना 3 दिवस एकच पदार्थ चारायचा आहे ना हो, आणि एकाच टायमाला चारायचा. म्हणजे ह्या टायमाला जर तुम्ही दुपारी तिला खायला देताय तो पदार्थ, तर उद्या दुपारीच द्यायचा. आणि मग आताच सांगते, आता मी परीला काय देते, आता मी परीला आहे ना सेरलॅक देते. पहिला सकाळी उठल्या मी सकाळी 8 वाजता परीला दूध देते. मग मी तिला नंतर आहे ना 10:30-11 वाजता आहे ना मी तिला सेरलॅक देते, जे की आपल्या सगळ्या डाळी, बदाम, तुम्ही या साईडला, बदाम, परत काजू हे सगळं. तर त्या तुम्ही दाखवलंय ना सेरलॅक कसं बनवते मी, एका व्हिडिओ आहेत ना, पाहिजे असतील तर मग मला तुम्ही कमेंट करा, मी तुम्हाला बनवेल तेव्हा मी एक स्पेशल व्हिडिओ बनवेलच. कारण आता परीचं संपत आले तर मी बनवणार, कारण मी एक 15-15 दिवसाचंच बनवून ठेवते, जास्त नाही. तर मग आणि मग तिला ते 10:30-11 वाजता दिलं की मग मी तिला डायरेक्ट जर तिला पाहिजे असेल तर मध्ये दूध किंवा मग पाणी पाजते. का आता उन्हाळा असल्यामुळे मी पाणी पाजते. आणि मग त्याच्यानंतर आता सध्या मी तिला आहे ना हे देते, ज्वारीचं सत्व. मध्ये मी तिला हे देत होती, एवढे पाय थोडे पुढे असतात. मध्ये मी तिला काय देत होती की बीट खिचडी, पालक खिचडी है ना, आणि बटाटा खिचडी. म्हणजे आता करणार आहे तिला मी. पण आता कसं आहे सध्या हे आता उन्हाळ्यामध्ये कुठलं फळ सूट होतंय काय नाही ते आता मला बघायचं. तिला चिक्कू आवडतो, आता बघू, कारण फळं पण सीझननुसार चांगली येतात ना. आता मध्ये इंजेक्शन दिलेली वगैरे पिकवलेली, म्हणून मी नाही सध्या तिच्या या सगळ्या गोष्टींवर भर दिलाय. तर मग तिला मी बीट खिचडी कशी द्यायची, मूग, लाल मसूर आणि तांदूळ आहे ना, इंद्रायणी तांदूळ वापरा, कारण ते मुळातच गोड असतात. ते शिजवून मी त्यात बीट टाकून त्याची खिचडी बनवून द्यायची. बीट खिचडी, पालक खिचडी आणि बटाटा खिचडी देत होती. आता सध्या मी तिला दुपारचं बदललंय, दुपारी तिला मी ज्वारीचं सत्व देते. आणि मग त्याच्यावर मग मी तिला परत एकदा 6 वगैरे वाजता थोडंसं दूध देते, एकदम थोडं दूध देते. का आता तिला संध्याकाळी भूक जोरात लागली
की ती नाचणीचं सत्व खाते. मग नाचणीचं सत्व मग अशी ती 3 टाइम खाते आणि मग त्यानंतर जर का तिला भूक लागली तर मी तिला दूध देते है ना, दूध देते. तर अशा प्रकारे परीचं सध्या डाएट चालू आहे. पण मी सगळं टाइम टू टाइम देते. हो, म्हणजे पहिलं आहे ना आपल्या परीचं 4 टाइम म्हणजे दिवसाला 4 टाइमची मील्स म्हणजे आपलं जे वरचं खाणं ते आणि होतं. दूध चालू होतं. इन बिटवीन दूध सगळं चालू होतं. तर आता कसं झालंय, आता ही खेळकर चालू आहे. खेळकर गावाला झालंय. गेल्यामुळे झालं होतं. गावाला कसं वातावरण संध्याकाळी 7च्या नंतर चांगलं असायचं, खेळतं असायचं. मग ती खायची आणि झोपायची. नाही तर मग मी पहिल्याने तिला 4 टाइम चारायची. सकाळी सेरेलॅक, दुपारी खिचडी, नंतर 4 वाजता रवा आणि मग रात्री किंवा नाही 5-5:30ला रवा आणि मग 8, 9, 9:30, 10ला नाचणी असं होतं. तर आता परत तिचं ते रुटीन मला वाटतं परत चालू करावं लागणार. कारण हे बघा अजून पण जागी आहे म्हणल्यावर तिला झोप आलेली, ही झोपलेलीच, ही आल्यावरती उठली ती आणि ती चालले बघा कुठं आता. म्हणजे ओव्हरऑल तिचं आता सध्या तर 3 मील्स चालू आहेत. 3 बाहेरचं जेवण, वरचं फूड चालू आहे आणि इन बिटवीन मध्ये एक मीलच्या मध्ये तिला दूध चालू आहे. म्हणजे जेवढं तिला भूक लागेल तेवढीच दूध चालू आहे. तर हा झोप आली ऑब्व्हियसली. तर असं होतं आपल्या परीचं पूर्ण. हवे असतील तर त्याचा ब्लॉग बनवेल. ठीक आहे. तर तुम्हाला काय रेसिपी हव्या असतील तर त्या आपण शॉर्ट्स मध्ये कव्हर करू शकतो. तुम्ही फक्त कमेंट करा कोणती रेसिपी हवी आहे, तर आपण शॉर्ट्स मध्ये त्या ऍड करू. तर असं होतं आपल्या परीचं डाएट, 3 मील्स आणि इन बिटवीन तिचं हे चालू आहे, दूध चालू आहे. आणि आता त्यात ऍड ऑन झालंय आपल्या पॉश्चराइज मिल्क, म्हणजे आपले बाहेरचं जे बाहेरचं जे दूध आहे ते चालू आहे. फॉर्म्युला मिल्क नाही, फॉर्म्युला मिल्क पण चालू आहे, पण ते मध्ये त्याच्या आपलं हेच दूध आलंय, बाहेरचं दूध आलंय. तर असं तिचं डाएट आहे सध्या. तर आम्ही तेच मेंटेन करतोय. हळू जशी गरज वाटेल, जशी तिची भूक वाढेल तशी आपण वाढवत जाऊ. सध्या बाळाला आवडतंय काय ह्याच्यापेक्षा बाळाला तुम्ही किती खायला घालताय याच्यापेक्षा तुम्ही त्याला काय खायला घालताय आणि त्याच्या आवडीचं खायला घालताय. त्याच्या आवडीचं असेल तर तो मन भरून खाणार है ना, नाही तर ते खात बी नाही. आता कधी तर परीचं लिटरली परी खाते का आम्ही खातो कळतच नाही. सगळं थोंड बिंड भरलेलं असतं. तर हा होता आपल्या परीचा म्हणजे बोलतात ना डाएट प्लॅन. तर ठीक आहे फ्रेंड्स, हा ब्लॉग आपण इथेच संपवू. इथपर्यंत बघितला असाल त्यासाठी खूप खूप धन्यवाद. लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. राधे राधे.